दुसऱ्या भागात आपले मनपूर्वक स्वागत। पोलीस व शासकीय कर्मचारी व्हिडिओ शूटिंगला विरोध का करतात? विरोध केल्यास नेमकं काय करावं, काय म्हणावं, काय सांगावं? माननीय उच्च न्यायालयाचे गाईडलाईन थोडक्यात असेल आणि मुजोर शासकीय कर्मचारी अधिकारी क्षणात निलंबित कसा करता येतो याची संपूर्ण माहिती उर्वरित भागात आहे। कंटेंट इंटरेस्टिंग आहे, माहितीपूर्ण आहे। चला तर मग सुरू करूया। मग आता मोठा प्रश्न आहे की मग हे शासकीय कर्मचारी अधिकारी फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग काढू नका म्हणून विरोध का करतात? केस करण्याची धमकी का देतात किंवा शासकीय कामात अडथळा आणल्याबाबतची केस करणार असा दम का देतात? आता हा जो सांगितलेला सर्व माहितीचा वृत्तांत, हा नियम, हा कायदा, ह्या कायद्यातील तरतूद, ह्या कायद्यातील कलम, ह्या कायद्यातील कलम 3, ही पाटी, ही काय भानगड आहे? हे नेमकं तुम्हाला काही शासकीय कर्मचारी अधिकारी यांना देखील हे नियम माहिती नसतात आणि जर हे नियम माहिती असले तरी ते तुम्हाला सांगतीलच कसे? सांगणारच नाही। पण आता इथून पुढे लक्षात ठेवा की यापुढे जर कोणी तुम्हाला तुमचे अडलेले काम सरकारी कार्यालयात होत नसेल, फोटो काढा, व्हिडिओ शूटिंग करा, रेकॉर्डिंग करा, पण शूटिंग करताना विरोध कोणी करत असेल, दम देत असेल तर त्यांना सांगा की द ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 चा कायदा आहे आणि ह्या कायद्याच्या कलमाच्या 3 नुसार प्रोहिबिटेडची लावलेली पाटी दाखवा। प्रोहिबिटेडची जर पाटी दाखवली तर मी शूटिंग बंद करतो आणि जर तुम्ही प्रोहिबिटेडची पाटी दाखवली नाही तर मी शूटिंग चालू करतो। पाटी तुम्ही लावली नाही, उद्या पाटी लावतो असे जर तुम्ही म्हणत असाल तर मी आज व्हिडिओ शूटिंग करीत नाही, पण तुमच्या अधिकारात उद्या तशी पाटी लावा, मला आजचा दिवस थांबण्यासाठी काहीही अडचण नाही। पण जर उद्या जर कलम 3 ची पाटी लावली नाही तर मी पुन्हा व्हिडिओ शूटिंग करेन। आता बघा, ते अधिकारी काही पाटी लावू शकत नाही कारण ह्या जागा ओपन टू पब्लिक ऑफिसेस आहेत। मग ते कलम 3 ची प्रोहिबिटेडची पाटी लावू शकतात का? तर नाही, कदापि नाही लावू शकणार। म्हणजेच काय, तर कामचोर कर्मचाऱ्याची हवा तुम्ही काढणार हे मात्र नक्की। कसं काढणार? काय म्हणणार? मी शूटिंग थांबवतो, तुम्ही कलम 3 ची पाटी लावा। तुम्ही सेक्शन 3 ची प्रोहिबिटेडची पाटी लावत नसतील तर मी शूटिंग सुरू करतो, बस एवढेच बोला आणि त्यांची सगळी हवा निघणार। आता ही झाली तरतूद, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं। आता आपण या संदर्भात माननीय मुंबई हायकोर्टाचे काय गाईडलाईन आहे, काय जजमेंट आहे ते आपण सविस्तर बघूया। बॉम्बे हायकोर्ट बेंच ऍट नागपूर APL क्रिमिनल 74/2021 सात्विक विनोद बांगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्या केसमध्ये एका पोलीस कर्मचारी हवालदाराची शूटिंग एका व्यक्तीने केलेली असते। त्याबद्दल त्या पोलीस कर्मचारी यांनी डायरेक्ट त्याच्या विरोधात FIR दाखल केला होता आणि FIR मध्ये असं अलिगेशन म्हटलं की द ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 च्या कलम 3 चे उल्लंघन करून माझी शूटिंग केली, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावर FIR दाखल केलाय। त्यावर ह्या पिटिशनरने डायरेक्ट बॉम्बे हायकोर्ट येथे धाव घेतली आणि माननीय बॉम्बे हायकोर्टाला सांगितलं की मी जे शूटिंग केलंय ते द ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 च्या कलम 3 चे उल्लंघन होत नाही, ज्याच्यामुळे माझ्या विरोधात विनाकारण दम देऊन दाखल केलेला FIR रद्द करण्यात यावा अशी पिटिशनरच्या वतीने विनंती केली असता ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट बेंच ऍट नागपूर यांनी FIR मध्ये लावलेले जे आरोप आहेत ते पाहिले आणि FIR रद्द केली आणि गाईडलाईन केली की पोलीस स्टेशन ही जागा ओपन टू पब्लिक ऑफिसेस आहे आणि ही जागा द ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 चे कलम 3 चे अंतर्गत येत नाही, त्यामुळे या जागेला प्रोहिबिटेड ठिकाण असं म्हणता येणार नाही आणि इथे तुम्ही शूट करू शकता। ज्याच्यामुळे पोलिसांची FIR आणि पोलिसांनी जो दम भरला होता तो संपूर्ण दम ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने काढून घेतला। ह्या जजमेंटची PDF कॉपी विनोद बांगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र द बॉम्बे हायकोर्ट बेंच ऍट नागपूर असे गुगल केल्यास मिळते, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। आता अजून दुसरं एक ह्याच संदर्भात अति महत्वाचं जजमेंट आहे, त्याचं नाव आहे रवींद्र शीतलराव उपाध्याय वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र APL 615/2021। आता या केसची फॅक्ट अशी आहे की 2 पार्ट्यांमध्ये जमिनीचा वाद होता। पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पार्ट्यांना कॉम्प्रोमाइज घडून आणण्याकरिता पोलीस स्टेशनमध्ये बोलविले होते। पोलिसांनी दोन्ही पार्ट्यांना समजून देताना दोन्ही पार्ट्यांनी आपापसात समझोता करून भांडण मिटून घ्या असा सल्ला दिला होता। दरम्यान त्यातील एका पार्टीने जासूसी करून कॅमेरामध्ये शूटिंग केली होती। हे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना माहिती झाल्यावर पोलिसांनी ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 च्या कलम 3 चे अंतर्गत शूटिंग करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। याच FIR च्या विरोधात त्या पिटिशनरने अपील केलं। ऑनरेबल हायकोर्ट बॉम्बे बेंच ऍट नागपूरने सांगितलं की ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 च्या कलम 3 चे उल्लंघन होत नाही। हा देखील FIR पिटिशनरचा रद्द करण्यात आला। जजमेंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, या जजमेंटची PDF कॉपी स्क्रीनशॉट घ्या, पोलिसांना दाखवा। थोडक्यात काय तर ऑनरेबल
बॉम्बे हायकोर्टने या दोन्ही जजमेंटमध्ये क्लिअर आणि स्पष्ट सांगितलं जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना द ऑफिसर सिक्रेट ऍक्ट 1923 कलम 3 अंतर्गत कव्हर करता येणार नाही. म्हणजेच सरकारी ऑफिसेस पोलीस स्टेशन प्रोहिबिटेड नाही. म्हणजेच काय तर तिथे व्हिडिओ फोटो काढू शकतात. व्हिडिओ काढण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. आता अजून एक प्रश्न आहे. आता हे शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी आहेत ना, यांना सगळं सांगितलं. या माननीय ऑनरेबल हायकोर्टाची जजमेंट कॉपी पण दाखवली. तरीही तेथील कर्मचारी शूटिंगसाठी दम देत असतील, फोटोसाठी दम देत असतील तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. का? कारण ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचे जजमेंट दाखवून तरीही शासकीय कर्मचारी तुम्हाला दम दाखवत असेल तर याचा सरळ स्पष्ट अर्थ असा निघतो की ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाच्या निकालाचा अपमान तो शासकीय कर्मचारी करतोय. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करतोय. तो हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत नाही आणि याच ग्राउंडवर त्याच शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ची केस दाखल करता येते आणि तो शासकीय कर्मचारी अधिकारी क्षणात निलंबित होतो. म्हणजेच काय, घरी जातो. अशी तरतूद आहे. तर मित्रांनो, एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये एखादा पोलीस कर्मचारी अधिकारी, शासकीय कर्मचारी अधिकारी, ट्रॅफिक पोलीस हे जर तुम्हाला व्हिडिओ शूटिंग पासून थांबवत असतील तर हे दोन्ही जजमेंट दाखवायचे आणि म्हणायचं जर मला व्हिडिओ शूटिंग पासून थांबविलं तर मी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ची केस तुमच्यावर दाखल करेन. हे सांगूनही जर शासकीय कर्मचारी अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी अधिकारी ऐकत नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ची केस दाखल करा. तर मित्रांनो, शासकीय कर्मचारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा कॅमेरा फोटो, त्यांची रेकॉर्डिंग, व्हिडिओ शूटिंग करता येते का, त्या संदर्भाने काय तरतूद आहे? शासकीय कर्मचारी यांची कधी व्हिडिओ शूटिंग करता येते, पोलीस व शासकीय कर्मचारी अधिकारी यांची कधी शूटिंग करता येत नाही, ह्या संदर्भाने काय आहे कायदा, काय आहे कायद्यातील तरतूद आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या जजमेंट सहित, न्यायालयाच्या गाईडलाईन सहित प्रत्येकाला समजेल अशा भाषेतला, सोप्या भाषेतला व्हिडिओ 2 भागात डिव्हायडेड केलेला हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला तुमच्या ज्ञानात कायद्याच्या बाबतीत नवीन माहितीची भर पडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. तर हा व्हिडिओ आवडलाच नसेल तर डिसलाईक करा. अशाच नवनवीन कायद्याच्या माहितीसाठी आपला कायदा विजन हे चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच नवीन कायद्याच्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.